शिवसेनेला मुस्लिम वॉर्ड्समुळे फटका. शेवाळींचा अप्रत्यक्षपणे भाजपवर आरोप. मुस्लिम मतदाराचं प्रमाण जास्त असलेल्या अशा त्या जागा होत्या. त्या जागा वाटपांमध्ये आम्हाला मिळाल्या होत्या. भाजपच्या बंडखोरांवर पराभवाचं खापर. शिवसेनेचे आरोप भाजपला अमान्य. मुंबई महानगरपालिकेत भाजप शिवसेनेच्या महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी हे बहुमत काठावरच आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांनी त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन सुरू केल्याचं दिसतंय. पण हे मूल्यमापन करताना आता शिवसेनेनं त्यांच्या उमेदवारांच्या पराभवासाठी भाजपलाच कारणीभूत ठरवायला सुरुवात केल्याचं समोर येत आहे. एकीकडे पराभूत सेना उमेदवार भाजपमुळे हरल्याचा आरोप करतायत, तर त्याचवेळी ज्यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी होती त्यापैकी एक असलेल्या राहुल शेवाळेंनी शिवसेनेच्या निराशाजनक कामगिरीचं खापर एक प्रकारे भाजपवर फोडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेला मुस्लिम बहुल 30 वॉर्ड तसंच 15 वॉर्ड्समध्ये भाजप कार्यकर्त्यांची बंडखोरी आणि 3 ठिकाणी विरोधात उमेदवार दिल्यामुळे फटका बसल्याचा दावा शेवाळेंनी केला. मला ज्या 90 जागा होत्या त्या 90 जागांपैकी 30 जागा ह्या मुस्लिम मुस्लिम मतदार असलेल्या आणि मुस्लिम मतदाराचं प्रमाण जास्त असलेल्या अशा त्या जागा होत्या. त्या जागा वाटपांमध्ये आम्हाला मिळाल्या होत्या. त्याचे कारण वेगवेगळे असतील. काही मुस्लिम जे नगरसेवक आहेत ते शिवसेना पक्षात सामील झाले, हे पण एक कारण होतं आणि दुसरी पण कारण आहेत. परंतु तरी आम्ही त्या जागा लढवल्या. 10 ते 12 ठिकाणी, साधारण 12 किंवा 15 ठिकाणी असेल, त्या ठिकाणी बंडखोर उभे होते आणि बंडखोरांमुळे नुकसान झाले. शिवसेनेचे पण बंडखोर होते, भाजपाचे पण बंडखोर होते. राहुल शेवाळेंच्या आरोपात काहीसं तथ्य दिसत असलं तरी भाजपला शिवसेनेचा आरोप मान्य नाहीये. कारण भाजप शिवसेनेत प्रदीर्घ चर्चेनंतर जागा वाटप झालं. दोन्ही पक्षात संगनमतानं जागा वाटप झाल्याची आठवण भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी करून दिली आहे. या ठिकाणी जागा वाटपामध्ये आमची डिटेल्ड अशा प्रकारची चर्चा झालेली आहे. त्या ठिकाणी कुठल्या वॉर्डामध्ये कुठल्या पक्षाच्या कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, पब्लिक सेंटिमेंट काय आहे, कुठल्या पक्षाची संघटनात्मक ताकद त्या ठिकाणी सक्षम आहे, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी जागा वाटप करण्यात आलेलं आहे. जे जागा वाटप झालेलं आहे त्याबद्दल कुणाचीही नाराजी नाही, त्याबद्दल कुणीही चिंता व्यक्त केलेली नाही. भाजप शिवसेनेच्या कामगिरीवर दिल्ली दरबारी चर्चा झाली असताना इकडे महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटतायत. शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांचा आरोप आणि आता शेवाळेंचा दावा निवडणुकीनंतर अर्थहीन असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. तर या सगळ्या बाबींचा अहवाल शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंना देणार असल्याचं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे विजयाच्या आड झालेल्या पराभवावरून महायुतीत आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झाल्याचं चित्र आहे. माझं राहुल शेवाळीजींना एवढंच म्हणणं आहे की निवडणूक झालेली आहे, ज्या पद्धतीनं महायुतीचं यश मिळालंय, आता विनाकारण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याला काही अर्थ नाही. प्रत्येक ठिकाणचं समीकरण वेगवेगळं होतं. जशा जशा जागा वाटप झाल्या त्या पद्धतीनं निवडणुका झाल्या, एकमेकांना सहकार्य झालं, त्याच्यामुळंच महायुती अतिशय भरभक्कमपणे निवडून आली. आता अशा पद्धतीचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं हे टाळलं पाहिजे. हे बघा, ह्या निवडणुकीचं सगळं विश्लेषण किंवा याच्याबद्दलचं सगळं चर्चा या वरिष्ठ पातळीवर निश्चित होत आहेत. त्याचं चिंतन मनन होत आहे. पराभव कशामुळे झाला किंवा पराभवाचे कारण काय, कोणत्या जागामध्ये काय काय अडचणी आल्यात, या सगळ्या बाबीचा आढावा एक शिवसेनेची कमिटी ही घेते आणि याचा सर्व अहवाल हा एकनाथ शिंदे साहेबांकडे दिला जातो. खरं तर पराभवानंतर कामगिरीचं झालेल्या चुकांचं चिंतन मनन केलं जातं, हा आजवरचा अनुभव आहे. पण महायुतीला बहुमत असतानाही दोन्ही पक्षांकडून त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जातंय. यात चिंतन मननाचं टायमिंग हा कळीचा मुद्दा आहे. अजूनही मुंबई महापालिकेत महापौर कोणत्या पक्षाचा होणार याविषयी कुणीही स्पष्टपणे बोलत नाहीये. त्या उलट ढासळलेल्या कामगिरीचा चेंडू एकमेकांकडे टोलवण्याचा हा प्रकार सुरू आहे. एकत्रित बहुमत असतानाही महायुतीच्या दोन्ही पक्षात सगळं काही आलबेल नाही का, हा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय.
शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.